नमस्कार, मी मालवी सुनील होरंबे, राहणार रत्नागिरी. कवी सुमन सूद फाउंडेशन आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील एक स्पर्धक. प्रथमतः महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करून मी माझ्या स्वरचित कवितेला सुरुवात करते. आज स्त्रियांवर आणि मुलींवर होणाऱ्या सततच्या अत्याचाराला आईच्या गर्भातील मुलगी जन्म घेण्याआधीच घाबरलेली आहे आणि ते आपल्या आईशी कशा प्रकारे संवाद साधत आहे हे मी माझ्या स्वरचित कवितेतून आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या कवितेचे नाव आहे इतके वाईट आहे का ग मी. माझ्या कवितेचे नाव आहे इतके वाईट आहे का ग मी. आई, मी जन्म घेऊ की नको, सर्वांना हवी बायको तर मुलगी का नको. आई, मी जन्म घेऊ की नको, सर्वांना हवी बायको तर मुलगी का नको. माझ्यामुळे समाज टोचून बोलतोय तुला, माझ्यामुळे समाज टोचून बोलतोय तुला. जबरदस्ती करतील का ग गर्भपात करण्याला, जबरदस्ती करतील का ग गर्भपात करण्याला. घ्यायचंय ग मला जन्म अन बघायचंय हे जग, घ्यायचंय ग मला जन्म अन बघायचंय हे जग. बघायचाय तो स्वार्थी समाज जो मारतोय आम्हाला गर्भातच, बघायचाय तो स्वार्थी समाज जो मारतोय आम्हाला गर्भातच. वंशाचा दिवा हवा तर मग पणती का नको, वंशाचा दिवा हवा तर मग पणती का नको. दोघेही प्रकाशच देतात ना मग आम्ही का नको, दोघेही प्रकाशच देतात ना मग आम्ही का नको. गर्भपात तर होतोच पण एवढ्यावरच ते थांबत नाही, गर्भपात तर होतोच पण एवढ्यावरच ते थांबत नाही. बलात्काराला सुद्धा बळी जातोय आम्ही, बलात्काराला सुद्धा बळी जातोय आम्ही. ना वय बघितलं जातं ना नातं, ना वय बघितलं जातं ना नातं. नराधमांची हाव एवढी वाढते की क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन जातं, नराधमांची हाव एवढी वाढते की क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन जातं. अब्रू तर लुटली जातेच शिवाय जीवही घेतला जातो, अब्रू तर लुटली जातेच शिवाय जीवही घेतला जातो. 4 दिवस मेणबत्त्या हाती घेऊन न्याय मिळत नसतो, 4 दिवस मेणबत्त्या हाती घेऊन न्याय मिळत नसतो. निष्पाप जीवाची करता ते निगृण हत्या, निष्पाप जीवाची करता ते निगृण हत्या. आठवत नाही का ग त्यावेळी आई बहीण आत्या, आठवत नाही का ग त्यावेळी आई बहीण आत्या. मी वस्तू आहे का ग भोगाची, मी वस्तू आहे का ग भोगाची. का खेळलं जाते मग आमच्या जीवाशी, का खेळलं जाते मग आमच्या जीवाशी. पाळी आल्यावर सुद्धा अपशकुन मानतो हा समाज, पाळी आल्यावर सुद्धा अपशकुन मानतो हा समाज. जन्म घेतला तरी छळतो हा समाज, जन्म घेतला तरी छळतो हा समाज. जन्म कशाला घ्यायचा अत्याचाराला बळी जाण्यास. नराधमी प्रवृत्त होतात मग स्वतःची भूक भागवण्यास, नराधमी प्रवृत्त होतात मग स्वतःची भूक भागवण्यास. एवढं सगळं झाल्याने जगण्यालाही नसतो अर्थ, एवढं सगळं झाल्याने जगण्यालाही नसतो अर्थ. आई सांग ना माझंही जीवन असंच आहे का व्यर्थ, आई सांग ना माझंही जीवन असंच आहे का व्यर्थ. धन्यवाद.